चौधरी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अतुल भातळकर माझे मित्र आहेत. मी मगाशी जो उभा राहिलो तो याकरता उभा राहिलो की चुकीची वृत्त येऊ नये. हा जो म्हाडा सुधारणा विधेयक जे 41 नंबरचं पास झालं ते सर्व सभागृहांनी एकमताने जे झालं ते 2020 मध्ये केलं गेलं. ज्यावेळी जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यावरती राष्ट्रपतींची जी शेवटची सही झाली ती 2022 मध्ये झाली. पण जे विधेयक पास केले या सभागृहांनी ते 2020 मध्ये केलं. म्हणून अध्यक्ष महाराज, मुंबईतल्या जवळजवळ 14,000 मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्विकास व्हावा म्हणून इमारत मालकांची दादागिरी मोडून काढावी म्हणून हे म्हाडा सुधारणा विधेयक पास केलं गेलं. हा कायदा बनला आणि मुंबईकरांना वाटलं की 14,000 इमारतीतल्या लोकांना की आज आम्ही ह्यांच्या दातातना मालकांच्या सुटलो. सरकारने चांगल्या हेतूने अध्यक्ष महोदय कायदा केला, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी म्हाडाच्या वतीने योग्य प्रकारे अध्यक्ष महोदय केली जात नाही. हे वास्तव आहे. मुंबईतल्या सगळ्या आमदारांना विचारलं तर सगळेजण हेच सांगतील. अध्यक्ष महोदय, या इमारतीतल्या धोकादायक इमारत असतील किंवा ज्यांचं वय वर्ष 30 वर्ष होऊन गेलेत, या दुरुस्तीच्या पलीकडे गेल्यात, अशा इमारतींच्या पुनर्विकासाकरता 79A दिलं जाते. 6 महिन्याची मुदत दिली जाते. 6 महिन्यामध्ये जर 79A मध्ये मालकाने प्रस्ताव सादर केला नाही तर 79B ही 6 महिन्याकरता रहिवाशांना दिली जाते. अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना विनंती आहे, खरी मे किती आहे? खरी मे किती आहे? 79A ची मुदत 6 महिन्याची झाली, ओलांडली, मालक प्रस्ताव सादर करत नाहीत. मालक म्हाडाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती जातात, त्या वॉर्डच्या कार्यालयात जातात. वॉर्डच्या कार्यालयामधले अधिकारी मालकाला मदत करतात आणि 79B ही वेळ निघून गेला तरी पण देत नाही. माझ्या इथे एक इमारत आहे, त्या इमारतीला 79A दिली नोव्हेंबर 2024 मध्ये. जून 2025 पर्यंत 79B दिली गेली नाही. त्याची मुदत संपली नोव्हेंबर 2024 मध्ये. मी ज्यावेळी अधिकाऱ्यांना बोलवलं, खडसावलं की का नाही दिली, त्यावेळी लोकांनी असं सांगितलं की आम्हाला म्हाडाच्या कार्यालयात बोलवलं, त्या मालकाला बोलवलं आणि अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून घेतलं की आम्ही मालकाबरोबर पुनर्विकासाला जायला तयार आहोत आणि म्हणून 79B दिली ना. हा रहिवाशांवरती अन्याय आहे. प्रश्न घ्या. याच्या अध्यक्ष झालं. अध्यक्ष महोदय, मेघ खरी इथे आहे. म्हाडाचे अधिकारी हे आजही मालकाच्या बरोबर साटेलोटे करतात आणि 79B देण्याकरता विलंब करतात. मग अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत आपल्याला, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना, की म्हाडाचे जे 79A हे दिल्यानंतर जर 79B देण्यात जर विलंब होत असेल तर आपण 79B ही 15 दिवसामध्ये 79A ची मुदत संपल्यानंतर त्या म्हाडाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने 15 दिवसामध्ये 79B देणं आपण बंधनकारक करणार का? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची नियमावली आपण तयार करणार का? असे 2 स्पेसिफिक माझे प्रश्न आहेत. सर, आता मी